हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. आज मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार, त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आता सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि मिस्टरांना ऑफिसला जावं लागतं, मग त्यांना नाश्ता करून द्यावा लागतो, त्यासाठी मी उठले. तर इथे आले आहे मी किचनमध्ये. त्यानंतर आता पाणी तापवायला ठेवते आणि एका साईडला शेंगदाणे वगैरे भाजून घेते खिचडीसाठी. कारण माझा उपवास असला की त्यांनाही असं वाटतं की मलाही साबुदाण्याची खिचडी मिळावी. मिस्टरांना खूप आवडते साबुदाण्याची खिचडी, तर म्हटलं चला आज त्यांना नाश्त्याला साबुदाण्याची खिचडीच द्यावी. तर अशा प्रकारे शेंगदाणे वगैरे भाजते. आता त्यांच्यापुरतं थोडंसं करून देणार आहे आणि मग नंतर आमच्यासाठी करणार आहे गरम गरम. मग ती थंड झाली की चांगली नाही लागणार, फक्त मिस्टरांपुरती करते. आणि आता बघा, हे माझा किचनच्या बाहेरचं लूक. किचनच्या या खिडकीतून एवढी थंड हवा येते, खूप थंड हवा येते, खूप थंडी आहे. आणि सकाळी तर खूपच असते, हातपाय थंड पडतात पूर्ण. चला, तर इकडे शेंगदाणे वगैरे भाजलेत आणि थंड व्हायला ठेवलेले. आता मिक्सरला वाटून घेतले शेंगदाणे. मिस्टरांना बारीक कूट आवडतं, त्यांना जाड वगैरे असं आवडत नाही शेंगदाणे राहिलेलं. आता कढईमध्ये तेल टाकते आणि मग शेंगदाण्याचा जो वाटलेला कूट आहे तो टाकते. शेंगदाण्याचा कूट झाल्यानंतर मग साबुदाणा वगैरे टाकेल आणि मस्त फ्राय करून घेते. आता ॲक्च्युली काय, व्हिडिओ काढताना माझ्याकडे काही ना ट्रायपॉड आहे ना काही कसलं स्टँड आहे, तर मी माझीच मॅनेज करते. मोबाईल इकडे ठेवायचा, तिकडे ठेवायचा, आणि काही चुकत असेल तर समजून घ्या. व्हिडिओ जर प्रॉपर होत नसेल तर तसं मला सांगा. तर बघा, त्यांच्यापुरतीच मग साबुदाणा टाकते आणि आमच्यासाठी नंतर ठेवला आहे, तुम्ही नंतर फ्राय करेल. मग मुलांचा पण नाश्ता होईल आणि माझ्यासाठीही होईल. त्यानंतर मीठ टाकलं आहे थोडंसं. थोडीशी एवढी त्यांच्यापुरती मग ते घेऊन जातात टिफिनमध्ये. मिस्टरांना काय असतं, जेवण वगैरे नसतं टिफिन वगैरे, तर ऑफिसमध्येच ते जेवण असतं त्यांना, कंपनीमध्येच ते जेवण करतात. ते एक टाईमच असतात घरी जेवायला. ॲक्च्युली त्यांचं असं आहे, म्हणजे टिफिन नसतोच मला, नाश्ता वगैरे नक्की करून जातात. मीठ टाकल्यानंतर थोडंसं तूप टाकलं आहे आणि इकडे माझी खिचडी तयार आहे. आणि चला आता मी मिस्टरांना बाय बाय करते. आता मिस्टर गेले, आता लागले मी माझ्या कामाला. बाकीचे कामं झाले आहेत माझे, कपडे वगैरे, लादी वगैरे झाले. तर आता पीठ वगैरे मळते, कारण मुलीला टिफिनला चपाती भाजी द्यावी लागेल आणि एका साईडला खिचडी. मग ती नाश्त्याला खिचडी खाईल आणि दूध पिईल. आता उठतील, कारण तिचा क्लास असतो 9:30चा, तर तिला मला सोडवावं जावं लागतं. मग थोडंसं खाल्ल्याशिवाय मी तिला काही पाठवत नाही घराच्या बाहेर. खिचडी एका साईडला होतं, तर एका साईडला चपात्या पण करून घेते. हे बघा माझं छोटं बाळ. मी किचनमध्ये असले की त्याला किचनमध्ये यायचंच असतं, लुडबुड असतेच त्याची. खेळतो तो, पण त्याचा काही त्रास नाही आहे, त्याचा तो खेळतो छान. फक्त मग अधूनमधून चालू असतं मम्मा घे वगैरे असं. बाकी काय, त्याचं तो खेळतो. चला आता, तर आता इथे मुलगी उठली, ते सगळं आवरले, आंघोळ वगैरे, तिला दूध द्यायला प्यायला. आता तिला सोडवलं आहे ट्युशनमध्ये आणि आता आम्ही निघालो पूजेचं सामान आणायला. तर बघा, इथे मी फुलं वगैरे घेतलेत, हार घेतला आणि चला मग आता घरी जाऊन पूजेची तयारी करायची. तर चला तुम्हाला दाखवते मी कशी पूजा मांडते. ते काही चुकत असेल पूजा मांडताना वगैरे तर नक्की सांगा. माझी कशी साधी पूजा असते, मला तरी एवढं काही नॉलेज नाही पूजा वगैरे काय कसं, पण मला होतं आहे, मला जसं जेवढं माहिती आहे मी त्याप्रमाणे मानते. पूजा मांडताना मी काही काम करत असलं का लुडबुड असतेच आमच्या छोट्या साहेबांची मध्ये. मम्मा काय करते, कसं करते,
त्याला तो खूप आहे देवाचा. आता लगेच म्हणेल मला जय जय बाप्पा करायचं आहे, जय जय बाप्पा करायचं आहे. चला तर इथे आता पूजा मांडणी वगैरे झालेली आहे, तर पूजा वगैरे करून घेते. माझा छोटा मुलगा कसा बसला, त्याला हे पूजा वगैरे खूप आवडतं, त्याला खूप आवड आहे. मी दिवा वगैरे लावत असेल, पूजा करत असेल तरी येऊन लगेच मम्मा मला घंटा वाजवायची, त्याला घंटा द्यावी लागते हातामध्ये. ठीक आहे, चला हळद कुंकू लावून घेतला देवीला, पुष्प वगैरे अर्पण केल्या. आता ओजसलाही लावलं टीका, त्याला खूप आवडतं. मला लाव म्हणून मम्मा बोलत असतो पूजा करताना. जसं आपण करणार ना तसं त्याला करायचं असतं. कसा जय बाप्पा करतो. चला तर सगळीकडे धूप दाखवते घरामध्ये. किती छान वाटतं बघा, प्रसन्न जेव्हा देवीचं आपण छान वगैरे करतो, खूप प्रसन्न वाटतं, एकदम फ्रेश फील होतं. कशी वाटली पूजा नक्की सांगा. काही चुकलं असेल पूजा मांडणीमध्ये तेही सांगा नक्की. तर मी साधीच करते पूजा, मला जेवढं माहिती आहे तेवढंच. तर अशी करते मी गुरुवारची पूजा. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मला मुलीला जायचं स्कूलला सोडवायला, तिच्या 12:30चं स्कूल असतं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.